नमस्कार मित्रांनो, आपण MPSC, PSI, STI, ASO स्टेट सर्व्हिस इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण इडियम्स आणि फ्रेजेस या ट्रिक्स सहित बघणार आहोत. त्याचा पार्ट पहिला आपण आता बघत आहोत. इंग्लिश ग्रामर इज द की टू सक्सेस इन MPSC. आता आपली पहिली इडियम आहे ब्लो वन्स ओन ट्रम्पेट किंवा हॉर्न. या म्हणीचा अर्थ असा आहे की ब्लो या शब्दाचा अर्थ वाजवणे असा होतो आणि ट्रम्पेट म्हणजे तुतारी. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला जी लेडीज दिसत आहे ती एक तुतारी वाजवते. याचा शब्दशः अर्थ असा होतो की स्वतःबद्दल स्तुती करून सांगणे. आता इंग्लिशमध्ये बघूयात याला आपण काय म्हणतात ते. परीक्षेला यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. टू टेल एव्हरीवन अबाउट युअर अचिव्हमेंट्स, प्रेज युअर सेल्फ. आता याचं आपण एक्झाम्पल बघूयात. आय डोंट लाईक टू ब्लो माय ओन ट्रम्पेट बट द ऑफिस वॉज मच बेटर रन व्हेन आय वॉज इन चार्ज. याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की ज्यावेळेस मी ऑफिसचा इन्चार्ज होतो, म्हणजे ऑफिसचा मी प्रमुख होतो, त्यावेळेस ऑफिस बऱ्यापैकी चालत होतं. हे मी काय माझी स्तुती करून सांगत नाही, असं या एक्झाम्पलचा आपला अर्थ होतो. आता ब्लो वन्स ओन ट्रम्पेट हे ब्रिटिश इंग्लिशमध्ये वापरलं जातं, तर ब्लो वन्स ओन हॉर्न हे अमेरिकन इंग्लिशमध्ये वापरलं जातं. आपल्याला दोन्ही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. चित्रावरून ही म्हण अतिशय सोप्या पद्धतीने ट्रिकनुसार आपल्या लक्षात राहते. आता दुसरी म्हण बघूयात आपण, ब्लो हॉट अँड कोल्ड. आता एक मित्रांनो लक्षात घ्या, हॉट आणि कोल्ड या दोन वेगवेगळ्या सिच्युएशन आहेत, म्हणजे दोन वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. याचाच अर्थ असा होतो की टू बी चेंजेबल इन ओपिनियन्स, म्हणजे आपल्या जे काही ओपिनियन आहेत ते नेहमी चेंजेबल असणे. याला मराठीमध्ये दोलायमान अवस्था असं देखील आपण म्हणतो. आता याचं आपण एक एक्झाम्पल बघूयात. ही इज बीन ब्लोईंग हॉट अँड कोल्ड अबाउट टू द ट्रिप टू ब्राझील, म्हणजे ब्राझीलला जाण्याच्या प्रवासाविषयी किंवा ट्रिपविषयी त्याच्या मनामध्ये काय द्विधा मनस्थिती आहे. आता याच्याशी रिलेटेड आपण काही वर्ड्स आणि फ्रेजेस बघणार आहोत. पहिला वर्ड आहे ॲम्बिव्हॅलंट. आता ॲम्बिव्हॅलंट या शब्दामध्ये BI हा शब्द आलेला आहे. तर BI शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस डबल मिनिंग असा त्याचा अर्थ होतो, म्हणजेच हॅव्हिंग टू अपोजिट फिलिंग्स ॲट द सेम टाइम, म्हणजे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या भावना मनामध्ये असणे, याला आपण ॲम्बिव्हॅलंट असं म्हणतो. आता दुसरा वर्ड आपण बघूयात, आस्कन्स. आस्कन्स या शब्दाचा अर्थ होतो की संशयाच्या नजरेने बघणे, म्हणजे कोणावरती विश्वास न ठेवता संशयाच्या नजरेने बघणे, याला आपण आस्कन्स म्हणतो. टू लुक ॲट ऑर थिंक अबाउट समवन ऑर समथिंग विथ डाउट, डिसअप्रुव्हल अँड नो ट्रस्ट. पुढची एक फ्रेज आपण बघूयात, हॅव अ फूट इन बोथ कॅम्प्स, म्हणजे दोन अपोजिट विचारधाराच्या किंवा दोन अपोजिट इंटरेस्टच्या असलेल्या ग्रुपसोबत आपण कनेक्टेड असणे, त्यालाच म्हणतात हॅव अ फूट इन बोथ कॅम्प्स. म्हणजेच याला मराठीमध्ये आपण असं म्हणतो की दोन डगरींवर पाय असणे. पुढे बघूयात आपण शेड्स ऑफ ग्रे. शेड्स ऑफ ग्रे नावाची एक फ्रेज आहे. याचाच अर्थ असा होतो की द फॅक्ट ऑफ इट नॉट बिंग क्लिअर इन अ सिच्युएशन व्हॉट इज राईट ऑर रॉंग, म्हणजे अशी काही परिस्थिती येते की त्यावेळेस राईट काय आणि रॉंग काय, म्हणजे बरोबर काय आणि चुकीचं काय हे आपल्याला काही समजत नाही, त्याला आपण म्हणतो शेड्स ऑफ ग्रे, आपण असं त्याला म्हणतो. मित्रांनो, चित्रावरून ब्लो हॉट अँड कोल्ड ही म्हण आपल्या लक्षात आली असेलच. आता तिसरी म्हण आपण बघूयात, ब्लो वन्स कव्हर. आता ब्लो वन्स कव्हर एक खूप सोपी म्हण आहे. या चित्रामध्ये तुम्हाला एक डिटेक्टिव्ह माणूस दिसतोय की तो काहीतरी भिंगाच्या माध्यमातून काहीतरी शोधून काढतोय. याचाच अर्थ असा होतो की टू मेक सिक्रेट इन्फॉर्मेशन अबाउट हू समवन इज अँड व्हॉट दे आर डुईंग, म्हणजे एखाद्याची खरी आयडेंटिटी काय करणे, बाहेर काढणे. म्हणजे एखादं गुप्तहेर काम करतो एखाद्या देशासाठी आणि त्याची माहिती आपण बाहेर काढणे, एक्सपोज करणे, याला म्हणतात ब्लो वन्स कव्हर. तर एक्झाम्पल आपण बघूयात. शी हॅड बीन पोझिंग ॲज अ डिप्लोमॅट बट हर कव्हर वॉज ब्लोन व्हेन शी वॉज फाउंड सेंडिंग कोडेड मेसेजेस टू एजंट. म्हणजे एक व्यक्ती आहे, तो एक डिप्लोमॅट म्हणजे देशाचा राजदूत म्हणून कार्य करत होता, पण त्याची ती डिप्लोमॅसी करण्याची काही पद्धत आहे ती पूर्णपणे केव्हा उघडकीस आली, जेव्हा त्याने एखाद्या दुसऱ्या एजंटला कोडेड मेसेज सेंड केला, त्यावेळेस त्याचं पूर्णपणे कव्हर ओपन झालं, असा या म्हणीचा अर्थ आहे. आता पुढची म्हण बघूयात आपण, ब्लो वन्स माइंड. तर मित्रांनो बघा, इथे एक छानपैकी सुंदर कपल बसलेलं आहे. ती मुलगी त्या मुलाद्वारे इम्प्रेस झालेली आहे. ब्लो वन्स माइंड या म्हणीचा अर्थ सुद्धा असाच आहे की एखाद्याला इम्प्रेस करणे किंवा अदरवाईज अफेक्ट समवन व्हेरी स्ट्रॉंगली, किंवा एखाद्याला पूर्णपणे अफेक्ट करणे. त्याचं आपण एक्झाम्पल बघूयात. देअर वॉज वन सीन इन द फिल्म
दॅट रिअली ब्ल्यू माय माइंड, म्हणजे चित्रपटामध्ये असा एक प्रसंग होता की ज्याने माझ्या मनावर खूप प्रभाव टाकला. तुम्ही तुम्हाला आवडणारा कोणताही चित्रपट घेऊ शकता आणि त्यातला प्रसंग आठवू शकतात. उदाहरणार्थ सैराट चित्रपट असेल किंवा बाकीचेही चित्रपट असतील. आपण आता याच्याशी रिलेटेड काही वर्ड्स आणि फ्रेजेस बघूयात. पहिला शब्द आहे ग्रिपिंग. ग्रिपिंग या शब्दाचा अर्थ असा होतो की समथिंग दॅट इज ग्रिपिंग इज सो इंटरेस्टिंग ऑर एक्साइटिंग दॅट इट होल्ड्स युअर अटेन्शन कम्प्लिटली. म्हणजे ग्रिपिंग या शब्दाचा मराठीत असा अर्थ आहे की तुमचं पूर्णपणे लक्ष वेधून घेणारी एखादी गोष्ट होय. आता ग्रिपिंगशी रिलेटेड आपण सिनोनिम्स बघणार आहोत. ॲब्झॉर्बिंग, एन्ग्रोसिंग, फॅसिनेटिंग आणि रिव्हेटिंग हे सिनोनिम्स मित्रांनो लक्षात ठेवा, परीक्षेलाही उपयोगी आहेत. म्हणजे एका चित्रावरून तुमचे सिनोनिम क्लिअर झालेत, रिलेटेड वर्ड सुद्धा क्लिअर झालेत आणि ब्लो वन्स माइंड नावाची फ्रेज सुद्धा क्लिअर झाली आहे. आता नेक्स्ट इडियम आपण बघूयात. ब्लो वन्स कूल. मित्रांनो या चित्रामध्ये बघा, तो जो व्यक्ती आहे त्या समोरच्या व्यक्तीवर खूप चिडलेला आहे, म्हणजे त्याचं काय झालेलं आहे, मनस्थिती लूज झालेली आहे. इंग्लिशमध्ये याचा अर्थ असा आहे की टू लूज कंट्रोल ऑफ वन्स कंपोजर टेम्पर ऑर नर्व, म्हणजे स्वतःच्या मनस्थितीवर किंवा मनावरचा त्याचा ताबा सुटलेला आहे. त्याचं एक्झाम्पल आपण बघूयात. ही रिअली ब्ल्यू हिज कूल व्हेन द वेटर ड्रॉप्ड हिज फूड. म्हणजे हॉटेलमध्ये आपण जेवायला गेलो आहे आणि वेटरने आपलं जेवण घेऊन येताना ते त्याच्या हातातून खाली पडलेलं आहे, त्यावेळेस काय होतं, आपला पारा चढतो. त्याला इंग्लिशमध्ये ब्लो वन्स कूल म्हणतात. सेकंड एक्झाम्पल आपण बघूयात. आय रिअली ब्ल्यू माय कूल ड्युरिंग द इंटरव्ह्यू. म्हणजे इंटरव्ह्यू घेणाऱ्या एखाद्या व्यक्तीने एखादा प्रश्न विचारला तर काय होतं, कधी कधी आपली मनस्थिती ढासळते. त्याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे. पुढची म्हण बघूयात. ब्लो बाय ब्लो. या चित्रात सांगितलं आहे की डिटेल्स. ब्लो बाय ब्लो या म्हणीचा अर्थ असा होतो की डिटेल्स शोधून काढणे. म्हणजे एखादा इव्हेंट किंवा एखादी घटना घडली आहे, तिचे पूर्ण डिटेल्स, ती घटना कशा प्रकारे घडली हे सांगणे, यालाच आपण ब्लो बाय ब्लो असं आपण म्हणतोय. एक्झाम्पल बघूयात. ही गेव देम अ ब्लो बाय ब्लो अकाउंट ऑफ युअर रेस्क्यू. म्हणजे तुम्ही जे काही रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी ब्लो बाय ब्लो म्हणजे जी घटना कशी काय घडली ती पूर्णपणे सांगितलेली आहे. त्याच्याशी रिलेटेड आपण सिनोनिम्स बघणार आहोत. सर्कमस्टॅन्शियल, डिटेल, इलॅबोरेट, फुल, मिनिट, पर्टिक्युलर, थोरो. आता याच्याशी रिलेटेड आपण अँटोनिम्स सुद्धा बघूयात. कंपेंडियस आणि समरी. मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून ठेवू शकता, तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी अत्यंत उपयोगी पडेल. ब्लो वन्स टॉप ही म्हण सुद्धा खूप छान आहे. या चित्रातील व्यक्तीला जर बघितलं तर असं वाटतं की त्याच्या कानातून धूर निघालेला आहे, त्याचा खूप पारा चढलेला आहे. याचाच अर्थ असा होतो की लूज वन्स टेम्पर टू बिकम व्हेरी अँग्री. म्हणजे खूप चिडलेला जर मनुष्य असेल तर त्याला आपण ब्लो वन्स टॉप असं म्हणतो आपण, त्यावेळेस ही म्हण आपण वापरतो. एक्झाम्पल बघूयात. ही इज होलाटाईल अँड लाईकली टू ब्लो हिज टॉप इफ हिज डिमांड्स आरंट मेट. म्हणजे त्या व्यक्तीने ज्या काही डिमांड केलेल्या आहेत, ज्या काही मागणी केलेल्या आहेत, त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर तो काय होतो, ब्लो वन्स टॉप म्हणजे खूप चिडतो. आता याच्याशी रिलेटेड आपण काही वर्ड्स बघणार आहोत. अँगर्स, फुलमिनेट्स, रेजेस, रँट्स, स्नॅप्स, वेंट्स, ब्रिस्टल्स, बन्स. हे वर्ड मित्रांनो लक्षात ठेवा. आता याच्याशी रिलेटेड काही फ्रेजेस बघूयात आपण. तुम्हाला ह्या चित्रावरून जवळपास 8 ते 9 फ्रेजेस पूर्णपणे सहजपणे लक्षात राहतील. blows a gasket, blows one's cool, blows one's stack, flies into a rage, flies off the handle, forgets oneself, goes ballistic, has a fit, hits the ceiling, hits the roof, loses one's cool आणि loses one's temper. मित्रांनो आता नेक्स्ट म्हण आपण बघूयात. ब्लो द गाप. या चित्रामध्ये 2 मुली दर्शवलेल्या आहेत. यातील एक मुलगी दुसऱ्या मुलीला काहीतरी सिक्रेट सांगते. म्हणजे सिक्रेट कोणाला माहिती नाही, ते पब्लिकली बाहेर आलं पाहिजे असं सिक्रेट ती मुलगी या दुसऱ्या मुलीला सांगते. याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो टू रिव्हील अ सिक्रेट इस्पेशली इन अ पब्लिक वे, टू मेक नोन अ सिक्रेट. म्हणजे एक सिक्रेट सगळ्यांना माहीत करणे. आता त्याचं एक्झाम्पल बघूयात. द रिपोर्ट ब्लोज द गॅप ऑन अ सिरीज ऑफ इलिगल ॲक्शन्स बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे असा काही एक रिपोर्ट आलेला आहे, त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं की सरकारद्वारे ज्या काही इलिगल ॲक्शन घेण्यात आलेल्या आहेत त्याविषयी तो रिपोर्ट आहे. त्यामुळे तिथे ब्लोज द गॅप ही एक फ्रेज इडियम्स वापरलेली आहे. मित्रांनो आयोगाने या इडियम्सवर देखील प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे काळजीपूर्वक आपण सर्वांनी या इडियम्स लक्षात ठेवावा. पुढची इडियम बघूयात. ब्लो स्काय हाय.
चित्रामधील व्यक्ती काय करतोय, लॅपटॉप आहे त्या लॅपटॉपवरती रॉकेल टाकून लॅपटॉप पेटवून देतोय. म्हणजेच काय, टू कम्प्लिटली स्पॉइल अ सिच्युएशन ऑर कॉज अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. म्हणजे एखादी सिच्युएशन पूर्णपणे स्पॉइल करणे, खराब करून टाकणे, किंवा मग एखाद्या गोष्टींच्या किंवा ज्या काही अडचणी आपल्या समोर आहेत त्याचं आपण कारण होणे, याला म्हणतात ब्लो स्काय हाय. त्याचं एक्झाम्पल बघूयात आपण. ऑल होप्स, प्लॅन्स अँड ड्रीम्स हॅव जस्ट बीन ब्लोन स्काय हाय. आता याच्याशी रिलेटेड काही वर्ड्स आपण बघणार आहोत. लेट डाऊन, होल्ड बॅक, एम्बॅरेस. या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो, ब्लो स्काय हाय, म्हणजे पूर्णपणे सिच्युएशन स्पॉइल करणे. आपले नेक्स्ट इडियम आहे ब्लो द लीड ऑफ समथिंग. मित्रांनो, चित्रामध्ये तुम्हाला ताजमहल दिसलेच असेल. ताजमहल म्हणजे काय, प्रेमाचं प्रतीक असं आपण सर्वजण त्याला म्हणतो. आता ताजमहलाबद्दल पण अशा काही गोष्टी आहेत ज्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, पण अनेक गोष्टींमधनं त्या बाहेर येतात. म्हणजेच काय की टू मेक पब्लिक समथिंग दॅट पीपल डिड नॉट नो बिफोर. म्हणजे व्यक्तींना, पब्लिकला आधी जे काही माहीत नव्हतं ते माहीत करून देणे, त्याला आपण काय म्हणतो, ब्लो द लीड ऑफ समथिंग. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी अशा माहीत नसलेल्या गोष्टी सांगणे. एक्झाम्पल बघूयात. द न्यूयॉर्क टाइम्स ब्लीव द लीड ऑफ द स्टोरी. म्हणजे न्यूयॉर्क टाइम्सने काय केलं की अशी एक स्टोरी काढली की जी लोकांना माहिती नव्हती. नेक्स्ट इडियम आहे आपली ब्लो द व्हिसल ऑन. या चित्रामध्ये एक लेडीज कचरा टाकते नदी किनारी. बहुतेक भारतामधलाच हा फोटो आहे. याचा अर्थ असा होतो की काहीतरी वाईट होण्यापासून रोखण्यासाठी लोकांच्या लक्षात आणून देणे. म्हणजे या व्यक्तीने, या लेडीजने जर कचरा टाकला ती नदी पूर्णपणे ब्लॉक होऊन जाईल, तिथून पाण्याचा फ्लो होणार नाही. पावसाळ्यामध्ये या नदीला पूर सुद्धा येऊ शकतो. म्हणून सर्व लोकांना सांगणे आणि हे वाईट होण्यापासून रोखणे. म्हणजेच काय की टू ब्रिंग समथिंग टू द अटेन्शन ऑफ अदर पीपल इन ऑर्डर टू स्टॉप समथिंग बॅड फ्रॉम हॅपनिंग. म्हणजे एखादी वाईट गोष्ट घडण्यापासून लोकांच्या लक्षात आणून देणे. तेच कंपनीमध्ये कसं होतं आपण ते एक्झाम्पल बघूयात. द कंपनी स्टॉप युझिंग सर्टन केमिकल्स ओनली आफ्टर सम वर्कर्स ब्लीव द व्हिसल ऑन इट. म्हणजे काही कामगार लोकांनी ब्लो द व्हिसल ऑन केली, त्याच्यानंतरच कंपनीने ते एक हानिकारक केमिकल वापरण्याचं थांबवलं, असा याचा अर्थ होतो. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. अशाच प्रकारे आपण ट्रिकनुसार सर्व म्हणी म्हणजेच इडियम्स आणि फ्रेजेस लक्षात ठेवणार आहोत. धन्यवाद.